नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. खूप सोपी रांगोळी आहे, बॉर्डर रांगोळी आहे आणि आपण डॉट काढून घेतले आहे. अगदी योग्य अंतर घ्यायचं किंवा तुम्हाला नसेल जमत तर बरोबर पट्टीच्या मदतीने 3-3 इंचावरती अंतर घेऊन डॉट काढायचे आहेत. व्यवस्थित सुरुवातीला डॉट मी सफेद रंगाने काढून घेतले. आता बोटाच्या साहाय्याने थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे, जे डॉट दिले त्यांना, आणि बोट फिरवून व्यवस्थित फुलांचा आकार द्यायचा आहे. बघा, 5 पाकळ्यांचं फूल मी तयार केलेलं आहे. अगदी व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. खूप सोपी आहे आणि व्हिडिओ मी एकदम स्लो ठेवलेला आहे की जेणेकरून कशी रांगोळी काढली आहे हे कळावं. बघा, मी प्रत्येक फुलाला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये आपण पिवळा रंग ह्यामध्ये भरून घेणार आहोत. पिवळ्या रंगामुळे रांगोळी सफेद आणि पिवळा त्यामुळे कसं रांगोळी उठून दिसते. बघा, फुलांना सुंदर असा लूक आलेला आहे. आता काडीच्या साहाय्याने आपण त्या पाकळ्यांना आकार देऊन घेणार आहोत. व्यवस्थित काडीच्या साहाय्याने आकार द्यायचा आहे. बघा, सुंदर असा आकार काडीच्या साहाय्याने दिलेला आहे. आता मध्ये सुद्धा डॉट काढवा करून घ्यायचे आहेत हळूवारपणे, आणि त्यामध्ये आपण गुलाबी रंग भरणार आहोत. बघा, सुंदर फुलं फायनल लुक पण बघा किती सुंदर दिसतात ना फुलं. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. रोज दरवाजासमोर काढण्यासाठी किंवा पाटासमोर काढण्यासाठी, आपण देवासमोरसुद्धा ही बॉर्डर रांगोळी काढली तर खूप छान दिसते आणि अगदी पटकन होते. अगदी 2 डबे घेतले रंगाचे आणि पटकन काढून घेतली रांगोळी. तर मध्ये बघा, मी हिरव्या रंगाने डॉट दिलेले आहेत प्रत्येक फुलाच्या मध्ये. आता आपण थोडासा बाटलीच्या झाकणाने त्याचा आकार चपटा करून घेणार आहोत. आता याला एक आपण तुऱ्याचा आकार देणार आहोत. बघा, व्यवस्थित काडीच्या साहाय्याने तुऱ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी आहे बघा रांगोळी, अगदी पटकन होते. व्यवस्थित आकार देऊन घेतला मी काडीच्या साहाय्याने. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.